ची तयारी म्हणजे पंढरी आमची आषाढी वर्षी सज्ज झालेली आहे आणि अजून चालूच आहे. आता जशी जशी असे हे वाटतंय, अशा अंगावर शहारे येत आहेत की ते वारकरी आणि अजून एका आठवड्याने म्हणजे पुढच्या रविवारी फुल्ल भरलेलं असेल आणि इकडे फिरकायला सुद्धा जागा नसेल. एवढं हे असणार आहे. तर पालखी तळ म्हणतात त्याला, की जिथून पालखीहून लास्ट स्टे इथं असतो पंढरीच्या आधी, पंढरपूरच्या आधी ही वाखरी आहे. ही वारकरी जी जुनी पंढरी आहे ते शेवटची बघायला भेटणार आहे. कारण त्याच्यानंतर कॉरिडॉरचं वगैरे काम चालू होणार आहे आणि अनफॉर्च्युनेटली कॉरिडॉरचं काम चालू झाल्यावर जी ओल्ड पंढरी जे वाडे वगैरे आहेत ते दिसणार नाही आहेत आणि सगळं ते कॉरिडॉर होणार आहे, सगळं मोठं होणार आहे. एका अर्थी ते चांगलं पण आहे आणि नको म्हणजे नाही पण आहे असं आहे. असो, वी शुड हॅव टू एक्सेप्ट द चेंजेस अँड वी आर एक्सेप्टिंग. आज आपण चाललेलो आहे पुण्याला आणि तिथलं काम करून राहणार आहोत छत्रपती संभाजीनगरला. आणि बघूया आता, आता आपल्या राईड अशाच निघत राहणार कामानिमित्तच. मी फुल रेडी आता. ह्या पण बॅग आज आज झाली, जस्ट विचार करा. मी लेट्स गो कव्हर करायचं आपल्याला पटकन जेवढं. बरं झालं तर बॅगचा पण तुम्हाला रिव्ह्यू देता आला लगे हँड. आजचाच पहिला दिवस आहे. आता पाण्याचं मला अजून माहीत नाही की पाण्यासाठी कसं उपयोगाचं काय ते वॉटरप्रूफ आहे की नाही. मी रिव्ह्यू पाहिला अमेझॉनवर, वॉटरप्रूफ आहे पण यामध्ये फोन ही होतो. आणखी जो तुमच्यावर पाणी पडत नाही, गार राहत नाही तोपर्यंत पण फोन ही होतो. त्याच्यात आपण कुठूनच गेलो तर नवीन मार्ग घेऊयात ना जरा, हायवे इकडून जातोय तर लोणंद नाही खंडाळ्यावर ना सरळ आपण बेंगलोर हायवे लागतो. बेंगलोर हायवे सरळ मग तिकडून असं पुणे. तिकडून म्हणजे कुठं लाईक कोणता एरिया तर समजतो तुम्हाला. हा एरिया येतोय तो, काय नाव त्या एरियाचं, नवले ब्रिज. थोड्यात आउटसाईडच जातोय आपण. असो, आता हे नवीन आहे रस्ता आपण हे केला आहे, चॉईस केला आहे आणि होपसो हाच रस्ता सर्व म्हणजे पूर्ण पिढीपर्यंत असाच असावा. तर मी इथं एकच सांगत होतो की मी आता सध्याला पुण्यात आलोय आणि मी एक कादंबरी वाचायला चालू केली आहे लाईक राजा शिवछत्रपती नावाने, जे की लिहिली गेलेली आहे आपल्या बाबासाहेब पुरंदरेकडून. त्यांनी काय मस्त वर्णन केलं आहे आपल्या मराठा साम्राज्याचं किंवा स्वराज्याचं आणि महाराजांचं. त्यांनी म्हणजे पूर्ण इतिहास जो आपला देवगिरीपासून ते पूर्ण मराठा साम्राज्य किंवा स्वराज्य कसं उभं राहिलं काय, एवढं मस्त लिहिलं आहे. आणि त्याची सुरुवात म्हणजे आपल्या पुणे प्रांतातून होते. तर हेच सांगण्यास थोडासा प्रयत्न करत होतो. म्हणजे जे त्यांनी शब्द लिहिले आहेत ते महाराजांबद्दल ते म्हणजे एक्सप्लेनेबल आहेत की एवढे आपले मराठे वीर असूनही आपलं स्वराज्य का निर्माण नाही होऊ शकलं. तर यात थोडं सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जे आपले मराठी लोक होते, मी अजूनही म्हणतोय मराठा हा एक जात नाही तर जे जे स्वराज्यासाठी लढले आहेत ते सगळे मराठी आहेत. आणि आपलेच म्हणजे आपल्या लोकांनाच एक लाचारी लागली होती त्या बादशाहीची गुलामी करण्याची. म्हणजे इतिहासात असं सापडलं जातं की बादशाह हे देव आहेत वगैरे असं प्रबोधन करण्यात चालू केलं होतं काही लोकांनी. आणि त्यात आपले जे मराठी लोक आहेत किंवा महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी पूर्ण लाचार झालते की बादशाहीच्या एका द- 4 गावाच्या पाटीलकीसाठी त्यांनी कुणासोबत आपल्याच सख्यांसोबत लढायला तयार होते, असं त्यांना लाचारी लागलेली. आणि त्यांनी एवढं मस्त लिहिलंय बाबासाहेबांनी की, तर सुरुवात इथून करतो की पुणे प्रांत हे आपल्या मराठ्यांना कसं भेटलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजींचे वडील मालोजी राजे आणि त्यांचे बंधू हे दोघे ह्या पुणे प्रांतात राहत होते. आणि त्यांच्या वेळेस ज्यावेळेस निजामशहाजी त्यांच्यावर लक्ष गेलं की दोन एक धिप्पाड मराठी किंवा रांगडे
पैलवान आहेत, त्यांनी असं असं पराक्रम केलाय की ज्या प्रांतामध्ये महादेवाच्या मंदिरात जायची कोणाची हिंमत नाही आहे, त्यांनी हे चालू म्हणजे त्याची पूजा वगैरे चालू करून सगळं केलं. तर मग त्यावेळेस निजामशहाला वाटलं की असे शूर लोक आपल्यात पाहिजेत. त्यावेळेस मग त्यांना हे पुणे जे आहे ते प्रांत देण्यात आलं. मग तिथून पुढे ते शहाजीराजांना हँड ओव्हर झालं आणि तसंच मग पुढे पुढे मराठ्यांचा आणि मराठ्या किंवा स्वराज्याचा पहिला झेंडा हा पुणे प्रांतातच रोवला गेला, जो की तोरणा गडावर. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांकडून किंवा त्यांनी 16व्या वर्षात पहिला जिंकलेला किल्ला म्हणजे तो होता तोरणा किल्ला. त्याच्यानंतर दोन पण जिंकले, एक कोंढाणा आला आणि सुभान मंगल एक जिंकला. असे 2-3 किल्ले सलग जिंकले, पण सगळ्यात आधी पुरंदर एक जिंकला परत. बाय द वे पुरंदर एक जिंकला. तर असेच त्यांनी किल्ले जिंकत जिंकत हे केलं आणि पुढे आहे की त्यांनी पुरंदराची लढाई काय मस्त लढली ते एक वाचलंय मी. तर आता पुढं एक गाव येतं एक खेड शिवापूर नावाचं. तर त्या गावाचं नाव खेड शिवापूर असं का पडलं, तर त्याची गोष्ट सांगतोय तुम्हाला. की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज इकडे आले पुण्यात, ज्यावेळेस शहाजीराजांनी बेंगलोरहून महाराजांना माघारी पाठवलं की आता तू पुणे प्रांत बघ. आम्ही दोघे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू अ, संभाजीराजे ते आणि शहाजीराजे हे बेंगलोरास राहत होते आणि जिजाऊंना आणि शिवाजीराजांना त्यांनी पुण्यात पाठवून दिलं की पुणे प्रांत त्यांनी पाठतील. आणि आपल्या थोरल्या महाराजांनी त्यांच्यासोबत काही मुत्सद्दी पाठवले जे हुशार होते आणि पुरडलेले होते की त्यांना राजकारण माहित होतं की तिथले मावळ कसं आहे. आणि त्यातले एक होते कोंढाण्याचे किल्लेदार दादाजी पंत, जे त्यांनी महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप शिकवलं. आणि शहाजी राजांच्या त्यांनी पहिली पसंती त्यांची होती की आपले दादाजी पंत जे आहेत ते आपल्या मुलांना मदत वगैरे करतील. आणि त्यांनी महाराजांना पूर्ण असं म्हणत तरी चालतंय की शिवाजी महाराजांचे पहिले गुरु दादाजी पंत होते. कारण की दादाजींसोबत राहून किंवा पंतांसोबत राहून त्यांनी मावळ फिरले, 12 मावळ फिरले, मावळे गोळा केले आणि राजकारण हे शिकले, समाजकारण शिकले, न्यायदंड पूर्ण जे सिस्टीम आहे ते शिकले. तर त्यांनी एवढी मदत केली स्वराज्याच्या सुरुवातीला आणि त्यांचं वय म्हणजे 70 प्लस होतं आय थिंक सो. तर त्यांनी एवढी मदत केली आणि शेवटी त्यांच्या मरणावेळेस म्हणजे त्यांचा अखेरचा टाइम चालू होता, वेळ होती, तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ बोलवलं आणि बोलून सांगितले की महाराज आता सगळं तुम्हाला बघायचं आहे. राजे तेव्हाच महाराज स्वराज आपले राज्याभिषेक व्हायचा होता. राजे आता सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे. त्यांनी काही बोध दिले शिवाजी राजांना. तर ते झालं इथं. तर आज झाले नाश्ता वगैरे केला इथं देवी इडली डोसामध्ये. अँड आता इथून आपल्याला जायचे 26 किलोमीटर, जे की लागणार 47 मिनिट आपल्याला. गावात तिकडे गर्दीला आहे. गर्दीला तिकडे कसबा गणपतीच तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे मी म्हटलं नव्हतं तुम्हाला सांगेन मी कसबा गणपती, ठीक आहे. तर कसबा गणपतीची पण एक कहाणी आहे मागं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ बाईसाहेब पुण्यात आलते, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आल्या पुणे कसबा, कसबा म्हणजे एक वस्ती, तर पुणे कसब्याच्या गणपतीची स्थापना केली. जे त्यांच्या हातून
त्यांच्या हातून याची झाली स्थापना कसबा गणपती. त्यामुळे तो पुण्याचा पहिला मानाचा गणपती मानला जातो. वैद्य त्यांना शहाजीराजांनी पुण्याची म्हणजे देखभाल करण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा त्यांनी आल्यावर पहिलं जीर्णोद्धार म्हणलं तरी चालेल, तो केलता. आणि इथं थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला होता आणि मी गेलो होतो आपल्या बाईकला ऑक्झिलरी लाईट बसवण्यासाठी आणि त्याचा फायदाही पडलेला आहे. माझ्याकडे थोडीशी एक क्लिप पण आहे, मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर इथं जाऊन मी प्लॅनेट हेल्मेट म्हणून आहे, जे की मला जेन्युइन वाटलं लाईक प्राईजमध्ये. का तर दुसऱ्या याच्या आधी पण दुसऱ्या दुकानात पाहिलं होतं तर तिथं मला 2800 रुपयामध्ये 40 वॅटची दाखवली होती लाईट फक्त. पण त्याच प्राईजमध्ये म्हणजे त्यापेक्षा थोडेसे घेतले, 2800 ते 3000 मध्ये गेली मला इथं. 3000 मध्ये इथं मला प्रॉपर लेवलचे बघू शकता एवढी मोठी लाईट म्हणजे 9x9. तिथं 4 फक्त एलईडी दाखवली तर 9x9 एलईडी भेटली. तर आता आपण लागलेलो आहे परतीच्या मार्गाला आणि तुम्ही बघू शकता जे लाईट आपण लावून घेतली होती त्याचं एक सॅम्पल तुम्हाला दिसून जाईल की एकदम चक्क उजेड पडत होता आणि भारी वाटत होतं की हां पुढचा रोड आता मला क्लिअर दिसतो. याच्या आधी लाईटीची ज्या आपण रिव्ह्यू केलता 1 मंथचा, त्यात पण मी सांगितले लाईटीच थोडं हे आहे म्हणून. आता 1 इयरचं एक मी करेन रिव्ह्यू, त्यात तुम्हाला सगळं सांगेन की बाईकचं कसा काय प्रॉब्लेम्स आलेत किंवा काय प्रोज आहेत अजून काय कॉन्स आहेत आणि 1 वर्षात मला गाडीने काय काय हे केलेलं आहे. तर बघा तुम्ही, एन्जॉय करा त्या सॉन्ग सोबत. राहावा